एक अतिशय धडकी भरवणारी बातमी आहे हवामानासंदर्भातली। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्याची तीव्रता वाढत आहे। हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे, त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावरती होतोय। महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे। 26 सप्टेंबर रोजी रात्री 12:30 वाजता ही डिप्रेशन प्रणाली वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ केंद्रित झालेली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। बंगालच्या उपसागरातील या तीव्र प्रणालीमुळे महाराष्ट्रात सायक्लॉनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज आणि सूचना लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आज पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दसऱ्याच्या आधीच पावसाचं मोठं संकट महाराष्ट्रावरती आलेलं आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती फॉलो केलं नसेल, YouTube वरती सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। फेसबुक आणि Instagram वरती जर फॉलो करायला विसरला असाल तर नक्की फॉलो करा, कारण या तिन्ही प्लॅटफॉर्म पासून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। बे ऑफ बेंगॉलमध्ये पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, याचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रापर्यंत होणार आहे, त्यामुळे पुढचे 5 दिवस अतिमुसळधार पावसाचे राहणार आहेत। महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबलेला आहे। 5 ऑक्टोबर ऐवजी आता 10 ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 28 सप्टेंबर रोजी रायगड आणि पुण्यात रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाणे आणि उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। बीड, लातूर, परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। भेदरलेल्या लोकांनी कालची रात्र जागून काढली आहे। विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह रात्रभर पाऊस बरसतोय। पाऊस थांबावा अशी प्रार्थना प्रत्येक नागरिक करताना पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आणणारी रात्र होती। मागच्या 4 ते 5 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती। आता पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे, मात्र पुन्हा पावसाचा जोर 4 दिवस वाढणार असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान KS होसाळीकर यांनी एक अंदाज वर्तवलेला आहे। 27 सप्टेंबर म्हणजे आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। 28 सप्टेंबर रोजी देखील काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे। 26-27 सप्टेंबरला विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडलेला आहे। दरम्यान आज आणि उद्या म्हणजे 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान सोलापूरला तसंच पंढरपूरला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आज तुफान पाऊस आपली चांगलीच दमदार हजेरी लावणार आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा। सोलापूरमध्ये अनेक शाळांना आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। सकाळपासून पुण्यात तुफान पावसाची बॅटिंग पाहायला मिळतेय। सोलापूरमध्ये देखील सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। धाराशिवमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळतेय। धाराशिव असेल, पंढरपूर असेल, या भागात देखील सकाळपासून पाऊस आपली दमदार हजेरी लावत आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।